रात्रीचे 10:30 वाजले होते. जिल्हा एस टी डेपोमध्ये दिवसभराची धावपळ संपत आली होती. काही बस धुतल्या जात होत्या, काहींची तपासणी सुरू होती, तर काही शेवटच्या फेऱ्यासाठी तयार उभ्या होत्या. त्या सगळ्या गोंधळात एक तरुण आपल्या हातात नियुक्तीपत्र घेऊन आजूबाजूला पाहत उभा होता. त्याचं नाव होतं निलेश पाटील. वय अगो 28. सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण झालं होतं. नुकताच एस टी महामंडळात चालक म्हणून कायमस्वरूपी रुजू झाला होता. आज त्याची पहिलीच रात्रपाळी होती. निलेश, मागून आवाज आला. निलेशने वळून पाहिलं. 50शीतील चेहऱ्यावर अनुभवाच्या रेषा असलेले डेपो मॅनेजर त्याच्याकडे येत होते. हो सर, ही तुझी आजची बस आणि हा तुझ्यासोबतचा कंडक्टर गणेश. समोर उभा असलेला गणेश साळुंके हलकासा हसला. नमस्कार. दोघांनी हस्तांदोलन केलं. गणेशला या मार्गावर काम करून 10 वर्षाहून अधिक काळ झाला होता. पहिली ड्युटी? हो, पहिलीच आहे. घाबरू नकोस, आरामात होईल. दोघं बसकडे निघाले. लाल रंगाची एस टी रात्रीच्या पिवळसर प्रकाशात शांत उभी होती. निलेशने बसची तपासणी सुरू केली. ब्रेक, हेडलाईट, इंडिकेटर, वायपर, हॉर्न सगळं व्यवस्थित होतं. तेवढ्यात बाजूला दुसऱ्या बसमधून एक चालक खाली उतरला. दाढी वाढलेली, डोळ्यात थकवा. तो थेट निलेशकडे आला. नवीन आहेस का? हो. आणि आज कोणत्या रूटवर आहे? गणेश उत्तरला. धरणगाव घाटमार्ग. ते ऐकताच त्या चालकाच्या चेहऱ्यावरील हसू गायब झालं. तो काही क्षण शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, त्या रस्त्यावर आजची ड्युटी? हो. जपून जा. निलेश हसला. अहो, एवढं काय आहे त्या रस्त्यावर? चालकाने आजूबाजूला एक नजर टाकली. काल रात्री तिथे एक मोठा अपघात झाला होता. निलेशचं हसू तसंच राहिलं. अपघात तर कुठेही होतात. हा तसा नव्हता. म्हणजे? एक कार दरीत कोसळली. कोणी वाचलं का? चालकाने मान हलवली. नाही, संपूर्ण कुटुंब गेलं. काही क्षण शांतता पसरली. गणेशचा चेहरा गंभीर झाला. 4 जण होते, आई वडील आणि 2 लहान मुलं. निलेशने खांदे उडवले. वाईट झालं, पण त्याचा आपल्या ड्युटीशी काय संबंध? त्या चालकाने एक दीर्घ श्वास घेतला. आज दिवसभर त्या रस्त्यावर काम करणाऱ्या 2 ड्रायव्हरांनी काही विचित्र गोष्टी सांगितल्या. रात्री रडण्याचे आवाज, रस्त्याच्या कडेला उभं असलेलं तेच कुटुंब. आणि तो बोलता बोलता थांबला. आणि काय? बसमध्ये न चढताही मागच्या सीटवर बसलेले प्रवासी. निलेश मोठ्याने हसला. भूतांच्या गोष्टी? मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. तो चालक काहीच बोलला नाही. फक्त एवढंच म्हणाला, विश्वास ठेवू नकोस, पण रात्री 11 नंतर जर बस कुठे बंद पडली तर रस्ता सोडून जंगलात जाऊ नकोस. इतकं बोलून तो निघून गेला. काही क्षण निलेश त्याच्याकडे पाहत राहिला. मग गणेशकडे वळून म्हणाला, लोक पण ना, नवीन माणूस दिसला की घाबरवायला लागतात. गणेशने जबरदस्तीचं हसू दिलं. हो कदाचित, पण त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन निलेशच्या नजरेतून सुटलं नाही. रात्रीचे 11 वाजले. बस डेपोतून निघाली. हळूहळू शहर मागे पडू लागलं. रस्त्यावरची गर्दी कमी होत गेली. एका मागोमाग एक गाव मागे सरकत होतं. प्रवासी शांत होते. कोणी मोबाईलवर गाणी ऐकत होतं, कोणी झोपलं होतं, कोणी खिडकीतून बाहेरचा काळोख पाहत होतं. गणेश तिकीट फाळण्यात व्यस्त होता. घड्याळात 12 वाजले. आता घाट रस्ता सुरू झाला. दोन्ही बाजूंना दाट जंगल, वर काळेकुट्टा आकाश, मध्येच विजेचा लकलकाट आणि मुसळधार पाऊस. वायपर सतत चालू होते. रस्ता पूर्ण ओला झाला होता. निलेश पूर्ण लक्ष देऊन बस चालवत होता. तेवढ्यात धाडकन बस जोरात हादरली. इंजिनने विचित्र आवाज केला. डॅशबोर्डवरील काही दिवे एकदम लाल झाले. निलेशने लगेच बस रस्त्याच्या कडेला घेतली. इंजिन बंद झालं. संपूर्ण घाटात पुन्हा एकदा भयानक शांतता पसरली. आणि त्या शांततेत दूर जंगलाच्या दिशेने एखाद्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. रात्रीचे 12 वाजून 20 मिनिटं झाली होती.
घाटात काळोख पसरला होता. एसटीचं इंजिन बंद पडल्यानंतर संपूर्ण परिसरात अशी शांतता होती की स्वतःचा श्वासही स्पष्ट ऐकू येत होता. पण त्या शांततेत एक आवाज पुन्हा ऐकू आला, लहान मुलाच्या रडण्याचा. निलेशने लगेच टॉर्च उचलली. गणेश, ऐकलास? गणेश काहीच बोलला नाही. त्याचा चेहरा पांढरा फटक झाला होता. हो, ऐकलं. तो फक्त एवढंच म्हणाला. तेवढ्यात बसमधील प्रवाशांमध्ये कुसबुस सुरू झाली. काय झालं? बस का थांबली? इंजिन बंद का पडलं? गणेशने स्वतःला सावरलं. काळजी करू नका, थोडं तांत्रिक बिघाड आहे. निलेश खाली उतरला. बोनेट उघडलं. पावसामुळे सगळं इंजिन ओलं झालं होतं. त्याने अनेकदा स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला, पण इंजिन फक्त घरघर आवाज करत होतं. सुरू होण्याची कोणतीही चिन्ह नव्हती. गणेशने लगेच डेपोला फोन लावला. सिग्नल फारच कमी होतं. 2-3 प्रयत्नानंतर फोन लागला. हॅलो, आमची बस घाटात बंड पडली आहे. समोरून उत्तर आलं. 15 मिनिटात दुसरी एसटी येते. आधी प्रवाशांना त्या बसमध्ये पाठवा. मेकॅनिक सकाळी येईल. गणेशने होकार दिला. सुदैवाने जवळपास 20 मिनिटांनी दुसरी एसटी आली. एका मागून एक सगळे प्रवासी त्यात बसले. एक वृद्ध माणूस निलेशकडे पाहत म्हणाला, बाबा, शक्य असेल तर इथून लवकर निघा. का? वृद्धाने अंधारात जंगलाकडे पाहिलं. हा घाट रात्री माणसांसाठी नसतो. इतकं बोलून तोही निघून गेला. काही क्षणात दोन्ही बस वेगळ्या झाल्या. आता त्या रस्त्यावर फक्त निलेश, गणेश आणि त्यांची बंद पडलेली एसटी उरली होती. रात्रीचे जवळपास 1 वाजत आले होते. पाऊस आता थोडा कमी झाला होता. दोघेही इंजिन तपासत होते. अचानक पुन्हा तोच आवाज, यावेळी अगदी स्पष्ट, एका स्त्रीच्या रडण्याचा आणि त्यात मिसळलेलं एका लहान मुलाचं हुंदक्यांनी भरलेलं रडणं. निलेशने टॉर्चचा प्रकाश जंगलाच्या दिशेने टाकला. गणेश, कुणीतरी अडकलंय बहुतेक. गणेशने लगेच त्याचा हात पकडला. नको. का? आपण इथून हलायचं नाही. अरे, कुणाला मदत लागली असेल. निलेश, मला काहीतरी बरोबर वाटत नाही. पण निलेश ऐकायला तयार नव्हता. 2 मिनिटं जाऊन पाहू, खरंच कुणी अडकलं असेल तर. गणेशकडे दुसरा पर्याय नव्हता. दोघांनी मोठे टॉर्च घेतले. हळूहळू ते रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपातून आत जाऊ लागले. जमीन चिखलाने भरली होती. पावसाचं पाणी उताराने खाली वाहत होतं. 5-6 मिनिटं चालल्यानंतर टॉर्चच्या प्रकाशात त्यांना 4 आकृत्या दिसल्या. एक पुरुष, एक स्त्री आणि 2 लहान मुलं. ती चौघे पूर्ण भिजलेले होते. स्त्री रडत होती. पुरुष घाबरलेल्या आवाजात म्हणाला, साहेब, कृपा करा, आमची कार दरीत पडली. आमच्या मुलांना वाचवा. निलेश क्षणाचाही विचार न करता पुढे गेला. कुठे आहे कार? त्या माणसाने थरथरत्या हाताने दरीकडे बोट दाखवलं. तिकडे. निलेश आणि गणेश कड्याजवळ गेले. टॉर्च खाली टाकली आणि पुढच्याच क्षणी दोघांच्याही अंगावर काटा आला. खाली सुमारे 100 फूट खोल एक पांढरी कार पूर्ण चिरडलेली पडली होती. आजूबाजूला काचांचे तुकडे विखुरले होते आणि कारजवळ 4 मृतदेह, एक पुरुषाचा, एक स्त्रीचा आणि 2 लहान मुलांचे. पावसाच्या पाण्यात त्यांच्या कपड्यावरचं रक्त वाहून गेलं होतं, पण चेहरे स्पष्ट दिसत होते. निलेशचा श्वास अडकला, कारण वर उभ्या असलेल्या कुटुंबाचे कपडे आणि खाली पडलेल्या मृतदेहांचे कपडे अगदी तंतोतंत सारखेच होते. त्याने थरथरत मागे वळून पाहिलं. ते चौघे अजूनही तिथेच उभे होते, पण आता ते रडत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र थंड हसू पसरलं होतं. लहान मुलाने मान हळूहळू एका बाजूला वाकवली. त्याचे डोळे पुन्हा काळे दिसत होते. तो मंद आवाजात म्हणाला, काका, आमच्यासोबत खाली या ना. क्षणात त्या चौघांचे चेहरे विद्रूप होऊ लागले. मानी चेहऱ्यांवर खोल जखमा उमटल्या. डोळ्यातून काळसर पाणी वाहू लागलं. तोंड अशक्य इतकं मोठं उघडलं आणि त्या 4ही आकृत्यांनी एकाच वेळी भीषण किंकाळी फोडली. पळा, गणेश ओरडला. दोघेही जीवाच्या आकांताने जंगलाच्या दिशेने धावू लागले, पण त्यांना अजून कल्पना नव्हती की आता ते जंगलात एकटे उरले नव्हते. गणेशच्या तोंडून पळ हा शब्द बाहेर पडताच निलेश मागे न पाहता धावू लागला. दोघेही दाट जंगलातून जीवाच्या आकांताने पळत होते. झाडांच्या फांद्या त्यांच्या अंगावर आपटत होत्या. चिखलामुळे पाय घसरत होते. पावसाचं पाणी डोळ्यात जात होतं. पण त्या सगळ्यापेक्षा भयानक गोष्ट होती मागून येणारा हशा. तो साधा हशा नव्हता.
एका पुरुषाचा, एका स्त्रीचा आणि 2 लहान मुलांच्या हसण्याचा आवाज एकत्र मिसळला होता. जणू 4 वेगवेगळे लोक एकाच वेळी हसत होते. निलेशने धावत धावत मागे पाहिलं. टॉर्चचा प्रकाश काही क्षण झाडांवर पडला आणि त्याला ते चौघे दिसले. ते धावत नव्हते, ते जमिनीला स्पर्शही करत नव्हते. हवेत तरंगत ते दोघांच्या मागे येत होते. गणेश, ते आपल्या मागे येत आहेत. गणेशने मागे पाहण्याचीही हिंमत केली नाही. मागे बघू नकोस, फक्त धावत राहा. अचानक निलेशचा पाय एका दगडावर अडकला. तो जोरात खाली पडला. टॉर्च हातातून सुटून काही फूट दूर जाऊन पडली. तिचा प्रकाश थेट एका जुन्या वडाच्या झाडावर पडला आणि त्या प्रकाशात झाडाच्या प्रत्येक फांदीवर माणसं बसलेली दिसली. 10, 15, 20 सगळे शांतपणे खाली पाहत होते. त्यांचे कपडे फाटलेले होते, चेहऱ्यावर खोल जखमा होत्या. काहींचे डोळेच नव्हते, काहींची मान उलटी वळलेली होती. निलेशच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. क्षणात त्या सगळ्यांनी एकाच वेळी मान त्याच्याकडे वळवली. त्यांचे तोंड एकाच वेळी उघडले आणि त्यांनी एकच शब्द उच्चारला, खाली ये. निलेश किंचाळत उठला, गणेश. पण तिथे गणेश नव्हता. तो गायब झाला होता. आजूबाजूला फक्त जंगल होतं आणि भयानक शांतता. गणेश, निलेश जोरात ओरडला. उत्तर आलं नाही. त्याने पुन्हा आवाज दिला, गणेश, कुठं आहेस? यावेळी दूरवरून उत्तर आलं, इकडे. तो गणेशचाच आवाज होता. निलेश त्या दिशेने धावला. समोर एक मोठा दगड होता. त्यामागून पुन्हा आवाज आला, लवकर ये. निलेश दगडाजवळ पोहोचला. गणेश. कोणीच नव्हतं. तेवढ्यात त्याच्या अगदी कानाजवळून तोच आवाज आला, अगदी हळू, मी तुझ्या मागे आहे. निलेशच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याने हळूहळू मागे वळून पाहिलं. गणेश उभा होता, पण त्याचे डोळे पूर्ण काळे झाले होते. त्याच्या चेहऱ्यावर रक्ताळलेलं हसू होतं आणि त्याची मान हळूहळू 180 अंशांनी मागे फिरू लागली. निलेश, तू उशीर केलास. क्षणात तो चेहरा वितळल्यासारखा बदलला आणि त्याच जागी त्या अपघातात मरण पावलेल्या माणसाचा चेहरा दिसू लागला. निलेश घाबरून मागे सरकला. तू तू कोण आहेस? तो माणूस फक्त हसत राहिला. अचानक संपूर्ण जंगलात एकाच वेळी शेकडो लोकांच्या रडण्याचे आवाज घुमू लागले. झाडांमागून, दगडांमागून, अंधारातून एकामागून एक विद्रूप आकृत्या बाहेर येऊ लागल्या. कोणाचा हात नव्हता, कोणाचा चेहरा नव्हता, कोणाची छाती फाटलेली होती. जणू त्या घाटात वर्षानुवर्ष झालेल्या प्रत्येक अपघातातील मृत आत्मे तिथे जमा झाले होते. निलेशने डोळे बंद केले. देवा, मला वाचव. तेवढ्या दूरवरून एसटीचा मोठा हॉर्न वाजला. तो आवाज ऐकताच त्या सगळ्या आकृत्या एकदम थांबल्या. त्यांनी एकाच वेळी रस्त्याच्या दिशेने पाहिलं. निलेशनेही तिकडे पाहिलं. दूर रस्त्यावर त्यांची बंद पडलेली एसटी दिसत होती, पण ती बंद नव्हती. तिचे हेडलाईट स्वतःहून सुरू झाले होते. इंजिन चालू झाल्याचा आवाज येत होता आणि ड्रायव्हरच्या सीटवर कोणीतरी बसलेलं होतं, पण तो माणूस नव्हता. त्याचा चेहरा पुन्हा काळाकुट्ट सावलीसारखा होता. त्याने हळूहळू हात वर केला आणि निलेशकडे येण्याचा इशारा केला. त्याच क्षणी निलेशच्या खांद्यावर कोणाचा तरी बर्फासारखा थंड हात पडला. निलेशच्या खांद्यावर बर्फासारखा थंड हात पडताच त्याच्या अंगातून वीज गेल्यासारखा शहारा उठला. त्याने किंचाळत मागे वळून पाहिलं. गणेश. समोर खरा गणेश उभा होता. त्याचा श्वास जोरात सुरू होता. कपडे चिखलाने माखले होते. हातावर ओरखडे होते. चल इथून पळूया, तो ओरडला. क्षणाचाही विचार न करता दोघे रस्त्याच्या दिशेने धावू लागले. मागून पुन्हा त्या भुताटकी किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. जणू संपूर्ण जंगल त्यांच्या मागे धावत होतं. दोघे धापा टाकत रस्त्यावर पोहोचले. समोर त्यांची एसटी उभी होती, जिचं इंजिन काही वेळापूर्वी पूर्णपणे बंद पडलं होतं. ती आता स्वतःहून सुरू होती. दोन्ही हेडलाईट पेटले होते. इंजिनचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता, पण ड्रायव्हरच्या सीटवर कोणीच नव्हतं. हे कसं शक्य आहे? निलेश अडखळत म्हणाला. गणेश काही बोलला नाही. त्याने फक्त थरथरत्या हाताने बसच्या आत बोट दाखवलं. निलेशने काचेच्या आत पाहिलं आणि त्याच्या अंगावर काटा आला. सगळ्या सीट भरलेल्या होत्या, पण त्या सीटवर माणसं नव्हती. प्रत्येक सीटवर पांढुरके, रक्ताळलेले, विद्रूप चेहरे शांतपणे बसले होते. कोणी खिडकीबाहेर पाहत होतं,
कोणी मान खाली घालून बसलं होतं. एका लहान मुलाने मात्र काचेवर हात ठेवला आणि हळूहळू हसला. निलेश. त्याचा आवाज काच बंद असूनही स्पष्ट ऐकू आला. घरी सोड ना. क्षणात बसमधील सगळ्या आकृत्यांनी एकाच वेळी निलेशकडे पाहिलं. त्याचे डोळे पूर्ण काळे होते. गणेश घाबरून 2 पावलं मागे गेला. बसमध्ये चढायचं नाही. इतक्यात बसचा हॉर्न स्वतःहून वाजला. दार आपोआप उघडलं. पहिली पायरी रिकामी होती, पण दुसऱ्या पायरींवर ओल्या पावलांचे ठसे उमटू लागले. जणू एखादा अदृश्य माणूस हळूहळू खाली उतरत होता. दोघे स्तब्ध झाले. अदृश्य पावलं त्यांच्या दिशेने येत होते आणि प्रत्येक पावलाबरोबर थंड वारा वाढत होता. अचानक निलेशला आठवलं, गणेश, बसमध्ये हनुमानाची छोटी मूर्ती आहे ना? हो आहे, डॅशबोर्डवर. चल. दोघांनी धाडस करून बसच्या दाराकडे धाव घेतली. ते आत चढताच बसमधील सगळ्या आकृत्या हळूहळू त्यांच्या दिशेने मान वळवू लागल्या. संपूर्ण बसमध्ये कुजलेल्या मांसांचा तीव्र वास पसरला. निलेशने डॅशबोर्डवर ठेवलेली लहानशी हनुमानाची मूर्ती उचलली. त्याच क्षणी संपूर्ण बस जोरात हादरली. सगळ्या आकृत्या भीषण आवाजात किंचाळू लागल्या. काचा स्वतःहून थरथरू लागल्या. सीटवर बसलेले मृत प्रवासी एक एक करून उठू लागले. पळ. गणेश ओरडला. दोघेही बसमधून उडी मारून बाहेर पडले. त्यांच्या मागे बसचं दार जोरात आपटलं आणि पुढच्याच क्षणी ती एसटी, ज्यात एकही जिवंत माणूस नव्हता, हळूहळू पुढे निघाली. दोघे अवाक होऊन पाहत राहिले. ती बस घाटाच्या वळणावर गेली आणि काळोखात नाहीशी झाली. 5 मिनिटांनी दूरवरून प्रचंड आवाज झाला. जणू एखादं मोठं वाहन दरीत कोसळलं होतं. दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते आवाजाच्या दिशेने धावू लागले. घाटाच्या कडेला पोहोचून त्यांनी खाली टॉर्च टाकली, पण खाली काहीच नव्हतं. ना एसटी, ना अपघात, ना धूर, फक्त काळोख. आणि त्या काळोखातून पुन्हा तोच आवाज, एका लहान मुलाचा, काका, उद्या पुन्हा या. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आता त्यांच्यात उभं राहण्याचंही बळ उरलं नव्हतं. पहाट होईपर्यंत ते रस्त्याच्या कडेला बसून राहिले. आकाश हळूहळू उजळू लागलं, पण त्यांच्या आयुष्यातील सर्वात भयानक रात्र अजून संपलेली नव्हती. पहाटे 5:30 वाजले होते. पावसाने जवळजवळ पूर्णपणे उघडीप दिली होती. धुकं हळूहळू विरत होतं. निलेश आणि गणेश अजूनही रस्त्याच्या कडेला बसले होते. दोघांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. रात्रभर जे काही घडलं होतं त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. अचानक दूरवरून एका वाहनाचा आवाज आला. काही मिनिटात एसटी महामंडळाची मदत गाडी आणि एक मेकॅनिक तिथे पोहोचले. अरे, तुम्ही दोघे इथे बसलात? रात्रभर इथेच होतात का? मेकॅनिकने विचारलं. गणेशने काही उत्तर दिलं नाही. तो फक्त थरथरत्या हाताने त्यांच्या एसटीकडे बोट दाखवत म्हणाला, आधी बस पहा. मेकॅनिक बसजवळ गेला. त्याने इग्निशनमध्ये चाबी फिरवली. इंजिन एका क्षणात सुरू झालं. काय झालं यात? काहीच प्रॉब्लेम नाही. निलेश आणि गणेश एकमेकांकडे पाहू लागले. हे अशक्य आहे, निलेश म्हणाला. रात्री इंजिन पूर्ण बंद पडलं होतं. मेकॅनिक हसला. कदाचित पावसामुळे तात्पुरता प्रॉब्लेम झाला असेल, पण निलेशला माहीत होतं. त्यांनी स्वतः त्या बसला रिकामी करत असताना चालताना पाहिलं होतं. डेपोमध्ये परतल्यानंतर दोघांना मॅनेजरच्या कॅबिनमध्ये बोलावण्यात आलं. सगळं नीट सांगा, काय झालं होतं? निलेशने संपूर्ण घटना सांगायला सुरुवात केली. बस बंद पडली होती. रडण्याचा आवाज, जंगल, ते कुटुंब, दरीत पडलेली कार, 4 मृतदेह, भूतांचा पाठलाग आणि स्वतःहून चाललेली एसटी. कॅबिनमध्ये पूर्ण शांतता पसरली. कथा संपल्यानंतर मॅनेजरने गणेशकडे पाहिलं. हे खरं आहे का? गणेश काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, हो, पण माझ्यासोबत आणखी काही घडलं. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. मी जंगलात निलेशपासून वेगळा झालो. मला माझ्या आईचा आवाज ऐकू आला, गणेश, मला वाचव. माझी आई 10 वर्षापूर्वी गेली आहे, पण त्या रात्री तिचा आवाज अगदी खरा वाटत होता. मी त्या आवाजामागे गेलो. एक जुनं मंदिर दिसलं. मंदिरात माझी आई उभी होती. मी तिच्याजवळ गेलो आणि एका क्षणात
तिचा चेहरा बदलला, डोळे काळे झाले, तोंड फाटलं. ती माझ्याकडे धावत आली. मी पळत सुटलो. कॅबिनमध्ये बसलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. मॅनेजरने हळूच टेबलचा ड्रॉवर उघडला. त्यातून एक जुनं वर्तमानपत्राचं कात्रण बाहेर काढलं. हे वाचा. निलेशने तो कात्रण हातात घेतला. मोठ्या अक्षरात मथळा होता, घाटातील भीषण अपघातात एका कुटुंबाचा मृत्यू. तोच अपघात ज्याबद्दल काल रात्री सहकारी चालकाने सांगितलं होतं. पण खाली अजून एक बातमी होती. ती वाचून निलेशच्या हातातून वर्तमानपत्र खाली पडलं. या घाटात गेल्या 20 वर्षात अशाच प्रकारे एकूण 27 भीषण अपघात झाले. अनेक चालकांनी रात्री विचित्र अनुभव आल्याचा दावा केला आहे. मॅनेजर शांतपणे म्हणाला. म्हणूनच या रूटवर रात्रीची ड्युटी कोणी सहज स्वीकारत नाही. पण आम्ही या गोष्टींवर अधिकृतपणे कधीच बोलत नाही. त्या घटनेनंतर निलेशने काही दिवसांची रजा घेतली. त्याला रात्री झोप लागत नव्हती. डोळे मिटले की ते 4 चेहरे त्याच्या समोर उभे राहतात. 1 महिन्यानंतर तो पुन्हा ड्युटीवर रुजू झाला. मात्र त्याने त्या घाट मार्गावर कधीच जाण्याची तयारी दाखवली नाही. 6 महिन्यांनी एका रात्री डेपोमध्ये नवीन चालक रुजू झाला. पहिलीच रात्र, पहिलीच ड्युटी. त्याला पुन्हा त्याच घाट मार्गावर पाठवण्यात आलं. निलेशने त्याला बसजवळ थांबवलं. एक गोष्ट लक्षात ठेव, रात्री जर बस बंद पडली आणि जंगलातून कुणाच्या रडण्याचा आवाज आला तर मदतीसाठी जाऊ नकोस. नवीन चालक हसला. सर, मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. हे ऐकताच निलेशच्या चेहऱ्यावरचं हसू विरलं, कारण हेच शब्द त्यानेही आपल्या पहिल्या रात्री उच्चारले होते. नवीन चालक बस घेऊन निघून गेला. निलेश बराच वेळ त्या बसकडे पाहत उभा राहिला. तेवढ्या डेपोच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिकाम्या एसटीच्या शेवटच्या खिडकीत त्याला 4 आकृत्या बसलेल्या दिसल्या. एक पुरुष, एक स्त्री आणि 2 लहान मुलं. 4ही जण शांतपणे त्याच्याकडे पाहत हसत होते. निलेशने डोळे चोळले. पुन्हा पाहिलं. खिडकी रिकामी होती. पण त्या क्षणी त्याच्या कानाजवळ अगदी हळू आवाज आला. आमचा प्रवास अजून संपलेला नाही.